काल स्वतः बावनकुळे साहेबांनी सांगितले माझी सून मराठा आहे, माझी बायको कुणबी आहे, त्यांच्या घरात सगळे सोयरे घुसले असतील आणि बावनकुळे साहेबांचे एकट्याच्याच नाही, अनेक मंत्र्यांच्या घरात मराठ्यांच्या मुली घुसलेल्या आहेत. म्हणजे ओबीसीच्या मंत्र्यांचे गोंडस मुलं दिसले, ओबीसीच्या मंत्र्याचे सुंदर मुलं दिसले आणि पैसा दिसला की मराठ्यांच्या मुली ओबीसीच्या घरात घुसल्यात. आणि मग जर मराठ्यांच्या मुलीच्या ऐकून जर हे मंत्री जर ओबीसीचा वाटोळा करत असत तर त्यांनी समोर येऊन सांगावं की आम्हाला ओबीसीची घेणं देणं नाही, आम्हाला गरीब गावगाड्यातील ओबीसीची काही घेणं देणं नाही, तुम्ही तुमचं बघून घ्या, आम्ही आता मराठा झालो, आमचे सगळे सोयरे मराठा झालेत, आमच्या सुना मराठा झाल्यात, आमच्या बायका मराठा झाल्यात, आमच्याच्याने हे होणार नाही, तुम्ही तुमचं बघून घ्या. आम्ही त्यासाठी मंत्र्याकडे जाऊन जाब विचारणार आहोत आणि आमचा लढा आमच्या पद्धतीने आमच्या ओबीसीच्या जीवावर आणि ओबीसीसाठी आम्हाला लढावंच लागणार आहे. तुमचं दाखवायचं का लय वासुदी होईल बरं. मग इतक्या नीच थराला जर तुम्ही गेलात ना, मराठ्यांचे पोट्टे गाभडे सुद्धा सोपे नाहीत. मग सरकार हे अधिकारी आहे का राजकीय नेता आहे का पक्ष आहे, जो अन्याय करतो त्याच्या विरोधात असे चवताळून उठले पाहिजेत मराठी. म्हणून दौरा होईल नाही होईल शक्यतो 20 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट दरम्यान होणारच, पण शेवटी मला 29 ऑगस्टला उपोषण करायचं. त्यामुळं माझ्याकडेही समाजानं लक्ष ठेवा की मलाही तब्येतीची थोडी काळजी घ्यावा लागणार आहे, आराम करावा लागणार आहे. कारण 29 ऑगस्टच्या नंतर पुन्हा जीव घेणा प्रवास सुरू होणार उपोषणात. म्हणून नाही आलो तर नाराज होऊ नका. तुम्ही तुमच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन घराघरात गावागावात जा. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, खानदेश, विदर्भ, मराठवाडा जिथं जिथं मराठ्यावरती कुणबींवरती अन्याय होईल त्यांनी एक जीवाने आक्रमकपणाने उठायचं. 29 ऑगस्टच्या आंतरवालीच्या आंदोलनाची तयारी करायची सगळ्यांना विनंती. पटेल, एक तुम्ही एरवी बोलत नाही ओबीसी नेत्यांवर, पण एक वाक्य तुम्हाला ऐकून दाखवतो. पैसा आणि गोंडस मुलं पाहून मराठा समाजाच्या मुली ओबीसीच्या घरात घुसतात आणि त्यांच्याशी लग्न करतात, संसार करतात, असं नवनाथ वाघमारे म्हणतात. काय असतं बघा, आम्ही कधीही, मी इतका बोलतो पण कोणाच्या लेकी बाळीवरती कधी बोललो नाही, महिलांवरती आणि गोरगरीब समाजावरती बोललो. मी इतका बोलतो की प्रचंड, पण मी कधीच हिंदू असल, मुस्लिम असल, बौद्ध असल, कुठल्याच जातीतल्या लेकी बाळीला कधी बोललो नाही, कधीच बोललो नाही. आणि गरीब समाजाला सुद्धा बोललो नाही, नेत्याला बोललो नाही. पण मराठ्यांच्या लेकीवाळीवरती जर कोणी बोलणार असेल 100% ती घुरट पैदाश, 100%. कारण ज्यांच्या तोंडातून लेकीबाळींबद्दल असं येतंय जाहीरपणानं मीडियावरती, 100% ही वड्या वगळीची चावला. खूप खूप जणांनी ही केलेली आणि ते अंदाजे तसं दिसतंय. पण प्रत्येक माणूस बोलायला लागला की ते हातात हात देण्याऐवजी अगोदर ढुंगण पुढं करतो. म्हणजे ते दिसतं बी, काहींच्या बनकटात दम असतो, याच्या ढुंगात दम. त्याच्यामुळे ते दिसतंय पण तसं. म्हणजे आता कसं आला असं ते समजून घ्या. ही प्रकार करणाऱ्या अवलादी, समाजात दुही निर्माण करणाऱ्या अवलादी आणि समर्थन करणाऱ्याच्या त्याच्यापेक्षा बेकार फायदाशी, त्याच्यापेक्षा बघा. आम्ही नाही कोणाच्या लेकीबद्दल बोललो. आम्ही म्हणलो का दाखवायच्या का दुसऱ्या बाजू बी, मग दाखवायची का, दाखवायची का दुसरी बाजू. तुम्ही जर आमच्या गरीब मराठ्यांच्या, श्रीमंत मराठ्याच्या लेकीबाळींबद्दल असं बोलत असलात, तुमचं दाखवायचं का लय वासुदी होईल बरं. मग इतक्या नीच थराला जर तुम्ही गेलात ना, मराठ्यांचे पोट्टे गाभडे सुद्धा सोपे नाहीत. मग तुम्ही आता लय वाईट थराला गेलात, आम्हाला त्याच्यापेक्षाही वाईट थराला जाता येत. सुरुवात तुम्ही केली ना, आता मराठी सुद्धा त्याच भाषेत तुम्हाला बोला. पाटील, अशी भाषा समर्थनीय नाही ना, कोणाचीही असलं तरी. आंदोलकांची भाषा असते. आता काही लोक त्यांच्या म्हणतात की पाटलांची भाषा अनेकदा घसरते. दाखविता का एखादी
घेतात ना मुख्यमंत्र्यांच्या बद्दल, त्यांच्या घरच्या बद्दल बोलतात. अरे ती भाषा आहे. आज पळून गेली म्हणतो का आई? आई पळून गेली म्हणलो काय? असं काही जोडू नका कोणीकडचे कोणीकडे. भाषा डायरेक्ट म्हणणं, आमची पळून याच्या घरात घुसली, त्याच्या घरात घुसली. मी घुसली म्हणलो का? तुम्ही जो प्रश्न विचारला मी म्हणलं त्याच्या दुसऱ्याच्या घरात घुसली. असं नाही. मी जे बोलतो ते नेत्याला बोलतो. आया बहिणीवर बोललो नाही ना त्यांच्या. अशी पळून गेली आणि घरात घुसली ही भाषा नाही करत आम्ही. लेकी बाळीला कोणाच्याच ओबीसीच्या दुखवलं नाही आम्ही कधी, कधीच नाही. माणसाला नेत्याला तर बोलणारच ना. तेही कित्येक वेळेस बोललेत मला, माझ्या समाजाला पण उत्तर दिलं की मी त्याच्यावर. दाखवा तुम्हीच बाईट आहेत का नाही तुमच्याकडे. ते कित्येक वेळेस तरी बोललेत, असाचे तसाचे कित्येक तरी, काही काही न सांगण्यासारखं सुद्धा आहे. माझ्यावर बोलले. पण तुम्ही आता लेकी भाल्यावर बोलणार असलात, आता सुट्टी नसती, आता सुट्टी नसती. पाटील, काल जी बैठक झाली तुमच्या अभ्यासकांची, बरेच चर्चा झाली, दावे झाले, काय ठरलंय? फायनली काही वर्कआउट झालंय का ते? माझं कर्तव्य जे होतं समाजापुढं ते मी पूर्ण केलं, 100% पूर्ण केलं. राज्यातल्या सगळ्या अभ्यासकांना 16 ऑगस्टला म्हणजे मी काल बोलवलं. 29 ऑगस्टला उपोषण करायचंय. पुढचे जे आर कसे काढायचे, मागच्या काढल्यात काय सुधारणा करायची का, काय काय करायचं याच्यावरती माझं कर्तव्य मी पार पाडलं. उद्या मला मराठा समाज म्हणला असता ही अभ्यासक हमेशा विरोधात बोलतील, हे हमेशाच म्हणतात आमचं ऐकून घेतलं नाही, आम्हाला दुरुस्त्या सांगायच्या होत्या ते ऐकून घेतल्या नाही, जे चुकीचं आहे तर दुरुस्त करा, असा करा हे आम्हाला सांगायचं होतं. पण जरांगे पाटील आम्हाला बोलून देत नाही, बोलविलं नाही, म्हणून निवांत 16 तारखेला या म्हणून सांगितलं होतं. महाराष्ट्रापुढे दिसलं यांना गोरगरिबाशी एकनिष्ठ राहायचं नाहीये. यांना फक्त मराठ्यांच्या विरोधात मराठ्यांचेच असून काही अभ्यासक समन्वयक फक्त यांना बोलायचंय. हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं आता इथून पुढं किमान त्यांना आता मराठ्यांच्या प्रश्नाविषयी बोलता येणार नाही, कारण त्यांची एकनिष्ठता पक्षाची एकच समाजाची हे आता मराठा समाज समोर उघडं झाले. मराठी सरळ म्हणणार आहेत आता, तुम्हाला बोलवलं होतं आले नाही, जे आले त्यांना जे विचारलं त्याची उत्तरं का नाही दिली. आणि मग तिकडे मीडियात बोलायचं. आणि इथं समोरासमोर किती चान्स होता, समोरासमोर मीडियाच्या समोर मी जर चुकीचं आहे तर मला उघडं पाडायचं मीडिया पुढंच. आमच्यापासून लांब जायचं 100-50 किलोमीटरवर मग बोलायचं. त्यापेक्षा इथं मीडिया, इथंच लोक पण आहेत. मी जर दोषी आहे तर मला मीडिया समोर उघडं पाडायचं. पाटील, आतापर्यंत तुम्ही अनेक उपोषण केले, त्यामध्ये तुमच्या मागण्या काही मान्य झालेल्या आहेत, काही बाकी आहेत. पुढे कुठल्या मागण्यांना घेऊन, कुठली प्रमुख मागणी असेल जी घेऊन तुम्ही 29 तारखेपासून उपोषण करणार? बरोबर. 58 लाख नोंदी ज्या मिळाल्या त्या 58 लाख नोंदीचे मला प्रमाणपत्र पाहिजे. आणि 58 लाख नोंदीचा डाटा मी 1 वर्षापासून मागतोय. सरकारला त्या नोंदी कमी करायच्या जाणून बुजून 58 लाखाच्या, त्यांना 58 लाख प्रमाणपत्र मराठ्याला द्यायचे नाहीयेत. नोंदी कमी करायच्या म्हणायचे फक्त एवढ्या सापाड्या, ते मी होऊ देणार नाही. वेळ आली तर मराठ्या सरकार पाडीना. जर 58 लाख नोंदीतले एक बी नोंदी कमी केल्या, मी हे खूप तळतळीने सांगतो. एकतर बावनकुळेने इतका तळतळाट घेतलाय मराठ्यांचा शिरसाट्याने, त्यांनी गोरगरिबाचं वाटोळ करून त्याच्यात ते घुमरे बी याचिका करायला लावितो, कुठं नाटकं करायला लावितो, कुठं ते म्हणजे अनेक प्रकार करून घेतोय. आता यायला लागले फोटो होती त्याची बी, कसं करून घेतोय, कसा घरी जातो, कसं सांगतो ते बी यायला लागले त्याचं आता बाहेर. झालं एकदा होईल, पुढं जाणार आहेस. म्हणून मला 58 लाख नोंदीचे कुणबी प्रमाणपत्र पाहिजेत, हे सरकारनं पहिल्यांदा समजून घ्या. आणखीनही दुरावा दुही निर्माण होऊ देऊ नका.
ज्यांनी ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेतले त्यांच्या व्हॅलिट्या पाहिजे तुमच्या अधिकाऱ्यांनी रोखून धरल्या. हा माझ्या अचानक एक आता ध्यानात आलं. या 4-3 दिवसात विखेंनी नवीनच काहीतरी सुरू केले. ज्या व्हॅलिट्या झाल्यात ना त्या पुन्हा तपासणीला घेतल्या जणू. नुसत्या मराठ्याच्याच घेतल्यात का सगळ्याच्याच घेतल्यात विखे? नीट वागा बरं का तुम्ही मराठ्या संघ. ज्यांच्या ज्यांच्या व्हॅलिटी आतापर्यंत झाल्या, ज्यांच्या व्हॅलिटी पुन्हा सुनावणीला लावल्या तुम्ही, फक्त मराठ्याच्याच लावल्यात का सगळ्यांच्या लावल्यात? एससी एसटी ओबीसीच्या? जरा उद्रेक होईल असं वागू नका बरं का फडणवीस साहेब. तुमचे मंत्री माजुल्यासारखे करायले. तुम्ही लय दूषित वातावरणास वागू नका. तुमच्याविषयी इतकी खतखते सरकारविषयी विद्यार्थ्यात, व्यापारी वर्गात, व्यावसायिक लोकात, शेतकऱ्यात, दलित मुस्लिमात, मायक्रो ओबीसीत, आदिवासीत इतकी भयंकर चीड आहे तुमच्याविषयी. तुम्ही लोकांना चिडू नका, विनाकारण असे त्रास देऊ नका. कवाची हातातून निष्ठून जाईल सत्ता माहीत पण नाही होणार. मला 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र व्हॅलिट्या पाहिजे. हैदराबाद गॅझेटियरचा JR काढला त्याप्रमाणे प्रमाणपत्र आणि ते व्हॅलिट्या कशा देणार दाखल केलेल्या त्या व्हॅलिट्या पाहिजे. विखे पाटलांना 3 महिन्यापूर्वी सांगितलं होतं. जालन्याला 6 व्हॅलिट्या दाखल केलेल्या आहेत. ते गावडे का गावंडे कुणीतरी त्यांच्याकडे का दिल्या नाहीत आतापर्यंत. त्या पोरांनी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलेलं आहे. मला सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, औंध आणि पुणे बॉम्बे गव्हर्नमेंट गॅझेटियरचा JRच पाहिजे. एक सुद्धा मी गॅझेटियर मागे ठेवणार नाही. सरसकट सगळ्या केसेस मागे घेऊ म्हणले केसेस मागे पाहिजे. एसीबीसी, ESBC आणि EWHच्या निवड झालेल्या सगळ्या पोरांना नियुक्त्या पाहिजे. पुन्हा म्हणू नका हे उद्या परदिशी 29 ऑगस्टच्या नंतर मी एक शब्दही ऐकणार नाही. बलिदान गेलेल्या कुटुंबातल्या महावितरणसह MIDC आणि एसटी महामंडळ याच्यातल्या नोकऱ्या राहिलेल्या निधी ताबडतोब द्या. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातला एकही परतावा 29 ऑगस्ट पर्यंत थांबला नाही पाहिजे. 28 ऑगस्ट पर्यंत एक पण सगळे परतावे द्यायचे. 28 ऑगस्टच्या आत सारथीच्या जेवढ्या योजना बंद पडल्या त्या सगळ्या सुरू करायच्या. सारथीला जेवढा निधी कमी पडतोय तो सगळा द्यायचा. पंजाबराव देशमुखांच्या शिष्यवृत्ती योजनेच्या अंतर्गत ज्या ज्या पोरांच्या शिष्यवृत्त्या थांबल्यात त्या सगळ्या द्यायच्या. 28 ऑगस्टच्या आत परत पुन्हा मी ऐकून घेणार नाही. तुम्ही चुकीचे धोरण राबवाला तर मराठ्याला येड्यात काढायला. तुम्ही JR काढला मराठ्यांना ओबीसीच्या सोयी सवलतीचा आणि सुविधाचा, लागू का नाही केला? तो 28 ऑगस्टच्या आत लागू होऊन ज्या ज्या मराठ्यांच्या पोरांकडून शाळांनी कॉलेजांनी 100% फीस घेतली त्यांची फीस वापस करा आणि त्यांना सोयी सुविधा द्या. मागण्या तुमच्याकडे सगळ्या दिलेल्या आहेत. तुमच्याकडे प्रत्येक वेळेस त्या लेखी आहेत. त्या मागणीतली एक सुद्धा मागणी शिल्लक नाही राहिली पाहिजे. मग ते NPCच्या पोरांचा सुद्धा तुम्ही मला शब्द दिलेला आहे. त्यांना पुण्याच्या आंदोलनात की त्यांची वयमर्यादा वाढून देणार. सगळ्या जाती धर्माच्या गोरगरिबांच्या लेकराचा वाटोळा करता कामा नाही तुम्ही. मी मागण्या पूर्ण दिलेल्या आहेत. जेवढ्या व्हॅलिट्या थांबवल्यात त्या पुऱ्या द्यायच्या जातात. हैदराबाद गॅझेटियरनुसार जे अर्ज आले त्यानुसार प्रमाणपत्र द्यायचे. आणि विशेष 28 ऑगस्टच्या आत हे 4 प्रमाणपत्र जे रद्द केले तर तुम्ही ते मला रद्द केलेले वैध पाहिजे. कारण त्यांच्या व्हॅलिट्या झालेल्या आहेत तरी तुम्ही रद्द राजकीय दबावपोटी केलेले आहेत. शिंदेनी सांगितलं त्या शिरसाटला आणि त्या शिरसाटेने केलं. तुम्ही लोक गरम करू नका. तुम्हाला गोडीच सांगतो. आणि फडणवीसच्या सांगणं त्या बावनकुळ्यांनी केलंय. व्हॅलिट्या झालेला असून प्रमाणपत्र रद्द कस काय?
बघा, एक तिथलं गौरचं प्रकरण आहे. तिच्या चुलत्याचं कुणबी आहे पुढं लिहिलेलं, आणि खाली नुसतं कू आहे. काल सांगितलं मी तुम्हाला, ते म्हणतो वरचं कुणबी आहे बरोबर आहे, पण हे खालचं तुमच्या खाली कुठे डॅश डॅश मारलेले असतात सदर म्हणून. तर कुचं पुत्र होतं, कुलकर्णी होतं, या अधिकारी. मग कुणबीच्या वर फक्त गु 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 लिहिलेले. त्याचा अर्थ काय काढणार आहे अधिकारी? मराठ्यांविषयी किती नीच पातळी असावं. पण यावेळेस आरक्षण गाड्यानं तुम्ही आता मराठ्याच्या प्रत्यक्षाला हात घातला ना, आरक्षण एक दिवस लेट, पण 29 ऑगस्टच्या नंतर आम्ही सरकारची जिरविणारच आता, हो दे का व्हायचं. मग काही सूचना केल्यात का कालच्या तुमचे जे अभ्यासक आले होते त्यांनी त्या हैदराबाद सीआयडीसीआर मध्ये JR च्या दुरुस्तीला? काय असते केंद्र सरकार? माझं कर्तव्य मी इमानदारीनं पार करतो. माझ्या समाज संभ्रमित होता, जसं आता सरकारनं 4 प्रमाणपत्र रद्द करून संभ्रमित केला होता, तसं यांचं असं म्हणणं असायचं की JR चुकला, आमचं ऐकलंच नाही, आम्हाला बोलून दिलं नाही, आम्हाला वाचूनच दिला नाही. ठीक आहे बाबा, चुकलं तर चुकलं, 1 वर्षानं तुला बोलून घेतलंय, सांग काय दुरुस्त्या करायच्या. नाही केल्या तर मग मला बोल. नाही नाही ते नाही, आता नाही आता का नाही, हे तुम्ही मला बिनत कशावर बोलता? JR चुकला, प्रमाणपत्र मिळालं, मग तुझ्या डोक्यात काय आहे? तिने प्रमाणपत्र मिळते ते मला सांग. मी काढलेल्या JRने प्रमाणपत्र मिळत नाही तर तुझ्या मनाने कसा काढायचा? मग ते मिळतील ना, एक सांगा ना. मग मराठ्यांपुढं हे सिद्ध झालं आता की हे लोक जरांगे पाटील इमानदारीनं काम करतोय, फक्त यांना करून द्यायचं नाही. कारण हे कोणाच तरी ऑफिसला आहेत, शिंदे साहेबाच्या तरी ऑफिसला आहेत, फडणवीस साहेबाच्या तरी आहेत, अजितदादाच्या तरी आहेत, विखे पाटलाच्या तरी आहेत. हे कोणाच्या ना कोणाच्या तरी दारात आहेत. तसे यांचे फोटो आहेत सगळ्यांचे. काय काय तर शिंदे साहेबाला भेटून आले, मग उपोषणाला बसलीत. काय काय ना शिंदेचं ऐकून शिरसाटणी बसलंय. शिरसाट मराठ्यांचं वाटोळं होण्यासाठी तो प्रयत्न करशील बाबा. सत्याचा आनंद लय दिवस नसतो, निवडून आणायचं, गोरगरिबाच्या हातात हे हिसरायचं नाही कवाच. हो, आज तुम्ही शायनिंग करणार, तुम्ही माजुड्यासारखं आंदोलन उभा करणार, बोलणार, पण त्याच्यानंतर तुम्ही आज काय बदला घेतायत मराठ्यांचा मला नाही माहित. आंदोलन मराठ्यांच्या विरोधात उभा करून पाठबळ देऊ, पण हेच लोक पुढे त्या पदावर कधीच येऊ देणार नाहीत. इतके अपमानजनक पाडणार, मग तुमचे झाक उघडत. त्या टायमाला आपण चिल्लर चाळे करायला गेलो, त्याचं माझं काहीच नाहीये. तरी शिंदेचं ऐकून त्याने आंदोलन उभा केलं, मराठ्यात फूट पाडली. ते जाऊ द्या, ते बघतो मी. निवडणुका येणारच आहेत, जाणारच आहेत, ते बघतो. टायमाला मी बी ते खुनशी आहे, मी बरोबर करतो. माझं सरळ म्हणणं आहे की मराठा समाजाचे काही समन्वयक आणि काही अभ्यासक जे आटापिटा करतायत ना, हे बदल, हे चुकीचं, हे झालं, हे त्या झालं, बोलल्यावर येत नाही, त्याच्यामुळे खुर्च्या रिकाम्या ठेवल्या. पोरांना बसू दिलं नाही, मला बसू नका कुणी. परत म्हणते गज भरलं होतं. ते बोलवणारे येत नाहीत, 50-100 किलोमीटर लांब जातात आणि मग इवळत येत. मराठ्यांच्या डोक्यात आलं, हे लोक काही अभ्यासक समन्वयक मराठ्यांची एकनिष्ठ नाही, अजिबात एकनिष्ठ नाही. हे पक्षाशी किंवा कोणाशी तरी एकनिष्ठ येतात. जरांगे पाटील निष्ठेने समाजाचं काम करतो, याला फक्त आडो पडायचे आणि जरांगे पाटलाला बदनाम करायचे. आता मी विचारलं तुम्हाला, जनतेसमोर, मीडिया समोर, आंतरवालीतल्या एवढ्या मोठ्या हजारो लोकात, की सांगा काय दुरुस्त करायचे. सगळ्याला बोलू दिलं, काही नाही, फक्त आडवं पडायचं, काही नाही यांच्या डोक्यात. तरी आम्ही सन्मान केला, सन्मानजनक सगळं ऐकून घेतलं. तेही वापस गेले, मी पण इकडे आलो. पण मला ते गरजेचं होतं. 16 तारखेला दिल्या तेव्हा माझं दुखत असून मी दिलेल्या वेळेस अभ्यासकांचा अपमान होऊ नये म्हणून तिथे गेलो. कशाला बोंबाल तरी मला काही काहीतरी मी समाजाला देता आलंय म्हणून. तुम्हाला आयुष्यात काय देता आलं नाही तर किमान नाव तरी ठेवू नका.